वाजून 8 मिनिटं झाले म्हणजे अजून पहिल्या तरंजी सुटेल नाही शे. मी काय मग बोली घेऊ ना. 9 वाजेला कीर्तनाची सुरुवात होते, 11 पर्यंत कीर्तन असतात, बरोबर आहे ना. 9 ते 11 कीर्तनाचा टायमिंग असतो. माझे किती वाजायचे तुम्हाला टाइम होई जायचे आणि नेमका तुम्ही फिस्ट ऐकायला येईल टाइम सरी घ्या. मला माहिती आहे ना तरुण का बैल राहतात असं, पण तरी सुद्धा 5 मिनिटं तुमची घेईन मी. 11:15 पर्यंत कीर्तन करेल. घेऊ ना 5-7 मिनिटं. 12 पर्यंत चालते. 12 बरोबर आहे ना, वसूल करतील ना फुकट थोडी येईल ना. पण खरं सांग का, काही लोक खूप श्रीमंत असतात पण त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष नसतो किंवा गर्वही नसतो. आमच्या दादाश्रींचा आल्याच्या नंतर बघितलं मी वैभव. श्रीमंत लोक नाहीत असं नाही मला म्हणायचं, भरपूर लोक श्रीमंत आहेत, पण मनाची श्रीमंती जी पाहिजे ना ती दिसली राव. कारण आल्याच्या नंतर एक अतिथीचा आदर काय असतो, कीर्तनकाराचा कथाकाराचा आदर काय असतो, इतकं भरभरून प्रेम भेटलं या परिवाराकडनं मोजून 15 मिनिटात. हो, खूप प्रेम भेटलं, खूप प्रेम. हे तर आम्ही कथेमध्ये म्हणतो पण म्हणावं वाटते मला आता. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, मिलन एक दिन का था तुम्हारा हमारा, मिलन एक दिन का था तुम्हारा हमारा, मिलन एक दिन का था हमारा तुम्हारा, मिलन एक दिन का था हमारा तुम्हारा, मिलन एक दिन का था तुम्हारा हमारा, मिलन एक दिन का था तुम्हारा हमारा, खरं तर माझ्या कीर्तनाला भरपूर समाज असतो, इथं कमी आहे पण दिलदार लोक आहेत. दिलदार लोक कसा राहतात माहितीचे का, कीर्तनला येवानंतर जे प्रेम द्यायला पाहिजे ते बी दिनं आणि परिवाराने प्रेम ते दिनच, पण तुम्ही बसणारच माझी इथलं प्रेम भेट राहणार. मी सहज बोल राहिलो तरी अशी राहणार नाही, ते बाकी ना आपण बोलून ते असा नागतोंड मिळतं. तसं आठे कोणीच नाही शिवा किडा पाडणारा मनीषी नुसतं त्याच तारीफ करून एक त्या तिथला भारी भेटणार ना, तुम्ही तिथलाच भारी याच्यात कीर्तन ऐकायला नाही. ते बऱ्याच ठिकाणी आम्ही हसतात ते हसतात बी नाही, रडावं ते रडतात बी नाही. नेमकं त्या कीर्तन लिहायचे आहेत का कीर्तनकारना दारवर येईल ते समजत नाही. बिकट परिस्थिती, पण तुम्ही लोक चांगले हो. आणि अशी मंडळी असल्यावर जमतं 15 मिनिटं तर घेतोच असतीचे नाही का. तुम्ही नाही म्हणत तरी बस नाही तुम्ही 15 मिनिटं पोलीस आहे चालेल ना. क्या बात है. अगर आप आए हो तो भाई आपके लिए तो कुछ गाना पडेगा है ना. आमचे फौजी बापू साहेब बसले, आमचे पोलीस दादा बसले. हो, वारकरी संप्रदायाकडे बरेच लोकांची हो आता ओढ आहे बरं का. आणि वातावरण पण बदलत चाललंय, समाधान वाटतं असे लोक बघून. आणि आलं पाहिजे कीर्तनात, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कीर्तनात आपले राजे छत्रपती शिवराय येऊन बसायची, आपली संस्कृती आलं पाहिजे. रवी किरण महाराज असो की 5 वर्षाचा मुलगा असो की 90 वर्षाचा म्हातारा, 2 तासाच्या कीर्तनातून एकाच शब्द असा सांगून जातो की आपल्या जीवनाचं सार्थक होतं फक्त ऐकताना अंतःकरणापासून ऐकायचं. नाही ते 2 तास ऐकल्यावर लोक सांगतात त्या सजनं नाही गो आता आहे कलेक्टर, हो सजनं नाही वाला आता हो पोपट आणखी 150 बरोबर आधे ना नाही ते किडा पाडतो त्याला सांगायचं. ते मागला सांगेन बा महाराज कोण सांगू आपलं नाव, तुम्ही कोणीच नाही जाता, तुमले पट्ट नाही कर नाही जातात, तुम्ही बसेल आले नाही का. आयाडे कीर्तन करणं बोलणं आहे इथलं सोपं नाही शे म्हणणं दादाश्री. आयाडे म्हणणं आई वाजणं इथलं सोपं नाही शे. जुना लोकेशनी म्हणशे दयेतील काही आणि नका बरोबर नाही चवणच येते. ते नाही बोला ना ते बोलणं म्हणजे बरं घर मग ते बुजणं येते.
आडे कीर्तन करणं म्हणणं यांसाठी सुद्धा हिंमतच लागत हो. बराच लोक बशी बशी आज बरोबर सज नाही मारले कीर्तन आणि तो महाराज आहे ना चाल नाही बरोबर सज नाही आता आहे रे मग मीठ ठेवतो आता आहे रे मागे बशी किडा पाडणार आता चावई नाही शिकाले. दिंडी चालली होती दिंडी चांगलं जास्त माझं युट्यूबला एक म्हणून शांत हो. दिंडी जायला ती श्रीमंत माणूसकडे आमना दादाश्री सारखा निलेश दादा त्याच घर सारखं मोठं घर होतं श्रीमंत होतेच ना. आणि श्रीमंत लोकांकडे दिंडीचा मुक्काम होता. श्रीमंत लोकांकडे दिंडीचा मुक्काम आणि त्या श्रीमंत माणूसला 25-30 सालदार त्या सालदाराला लिहिले घ्या दिंडी लिहायला. या सालदार देखील दिंडीना सत्कार जसा मला फुले बिले टाकीचे घर मला घ्या तसा दिंडीला वारकरी श्री मग फुले बिले टाकत नाही ना त्या फुलेशल्या गड्या पाय गड्या या सालदार यायला इशारा करत मजा राहते. सालदार जगरे भाई ना वायवर वावर मतम तर मजा येते भावड्या दिंडी उडी आली पाडवे घ्या जेवणले बसणार आणि त्या सालदारच वाढपी होता. सालदार वाढी राहतात ज्याला बुंदी पाहिजे त्याला बुंदी ज्याला बासुंदी पाहिजे त्याला बासुंदी ज्याला भज्या पाहिजे त्याला भज्या तडणवाला तडण गोडवाला गोड मटकीवाला मटकी वाढता वाढता येणार रेटो काय दगडे जिंबर राहता की खिचडी राहत निसतात चालू मग तरी बासुंदी दगड्या दगड्या आपल्या दगडे जेवणे बिवणे आपली काय त्या सालदार म्हणे शिकला होता दिनभर काम करा याच नाही माहिती दिंडी काढूत रे आपण बारी बारी खात होत म्हणे. कारण दिंडी जर काढा ना म्हण आपला पण त्याच नाही माहिती साहित्य बी पाहिजे ना. बावड्या म्हणे हे आपल्या चालले रे बजान कोणतं इथलं घर करा मागला बिदड पाठ टाका नांबून द्याच ना बिदड आम्ही काढल्या म्हणजे पुन्हा एक सालदार साहित्य काढाले काय काय काढू म्हणे. आता दुसरा सालदार सांगे ते डुमडं काढ डुमडं डुमड्या तू पकवायची ना डुमडं म्हणत तू डुमड्या तू पकवायची समजत नाही. आईच म्हणे आई आपण काय लागे टिंगरीला ये म्हणे काय हो टिंगऱ्या तू विना समजत नाही तुम्ही काय टिंगरी ना विना काढा तो एक म्हणे त्या जांबा बी काढले जांबा रे जांबा रे जांब्या अजून सुद्धा जुन्या म्हाताऱ्या जर ना तुला काय वाटतेस ना आम्ही कधी घेऊत ना बाबा महाराज म्हणून ना तू अशा मजानं देऊन भजन करत म्हणाला लावा ना भाऊ म्हणे पिंड्या म्हण रे बाबा म्हणे मग पिंड्या म्हणत म्हण भाऊ म्हण जांबा हो माहिती जांबाने हो काकू त्याला ज्ञानोपा तुकोबा म्हणतो हो म्हणून मरे बाब्या जांबा तुकाराम म्हणा जांबा हो बहिणी म्हण ज्ञानोबा तुकोबा हो म्हण्या माया हो ज्ञानोबा तुकोबा म्हण हो मायवर कवय बदली ते बोलतो बाय जांबा जांबा. आता साहित्य काढलं सालदार अशी दिंडी ज्या गावा मुक्काम त्या गावाला लोकांना माहित पडणं दिंडी राहिली या लोक बी अर्धा किलोमीटर दूर लेवाल घ्या सालदार अशी जांबावाला अर्धा किलोमीटर लेवाल घ्या फुले बिले त्याच्या थोडी माहित आहे दिंडी कोणी त्याचे काय समजी राहणार वारकरी राहणार बुवा त्याचे फुले बिले पिछावत लयनात गावमा जेवणले बसाड ज्याले बासुंदी पाहिजे बासुंदी तडणवाला तडण पुरणवाला पुरण ते राहिली तर आवता काहीच नाही बडी नुसता देऊन जेवण बिवण दाबीन करली ना उठायला लागणार बंदी मंडळ म्हणा बाबा म्हणे बाबा म्हणे काय तुम ना मग कीर्तनकार कोणचे म्हणे हो म्हणून कीर्तनकार नाम ना मग येरारकडे देखील म्हणे एक हुशार होतं रास ना थोडी ना एखाद मालक रास जास्त म्हणा एक सालदार जरा बरं होतं ते म्हणे थोडे मुक्कामी कडे चला म्हणे बाबा बरोबर येतो म्हणे आम्ही वेळेवर जडे मुक्काम तडे घ्या प्रत्येक निघाली उभं राहिली ना तो जो मेन पोळीना मालक होता तो म्हणे दे का रे गुपचूप झोपिल्या कोणी कितला कार आहे मारे ना एक बी शब्द बोला नाही आणि जो बोलील तोच कीर्तन करीन मोठा सालदार जनता गादीवर झोपी घ्या रजाईवर तरी टाकली नाही बजनी मंडळ 8:30 वाजता एक पुऱ्या जाळ
म्हणे वय रे महाराजाचे उठाड म्हणे त्याची थोडी माहिती आहे सालदार येतात महाराजाचे उठाड म्हणे घ्या तो त्या 2-4 पोरी एक पोऱ्यानं आवाज दिला म्हणे बाबा ओ महाराज का हो महाराज बरं काय काय ठिकाणी बरं बोलतस ते बाकी ना खेळा गाव ना दाखला पोरे महाराज महाराज नाव आम्ही देखत असं असं वाटत मी दोरी सांगितलंय फिरून फाशी मरगाव बाकी सर हा इथलं इज्जत येतच काय त्या पोऱ्या नावाची ना म्हणे महाराज ओ महाराज त्याचा ठरवलं तर जो बोलीन तोच कीर्तन करीन एक महाराज म्हणून तुम्ही पोरग करू ना त्या बाबाशे म्हणे भजनी मंडळाला म्हणे बाबा महाराज काही उठत नाही म्हणे गणच आवाज दे ना म्हणे आम्ही मग त्याच ना मला सुज्ञे बाबा होता आम्हाला दादासारखा म्हणे देखा रे ज्यांकडे जेवण होतं त्याला तपास करा जेवण मात नाही काय पडी की मरी तिने घ्या एक ड्युटी नाही राहणार इथला 15-20 वार एखादा ते उठायला पाहिजे होता का नाही नक्कीच खावा मग काय तरी पडी की मरी घ्यात म्हणे त्या मग सर्व भजण्या उन्हात नेमकं काय आहे काय नाही चेक करू आवाज दिना म्हणे महाराज ओ महाराज महाराज एक बी नाही बोलते त्यांना करेल होतं जो बोलेल तो कीर्तन करेल यारा महाराजच्या बिंदा जो केलं ओ महाराज एक बाबा म्हणे नक्की मरी घ्यात भाऊ आता या घर मस्तडापेक्षा असं करा 10 बारतीने एखादा पोऱ्या कुदाडा म्हणे 10 बारतीने एक पोऱ्याला साना वाटी कुदाड पहिले घराचे साना बी राहे आता बी जुना घराचे खेळागाव मा शेतात साना वाटी एक पोऱ्याला कुदाड तो पोरगा जसा कुदना का ना एक सालदाना छातीवर जसा छातीवर पडणार तसा तो पोरगा छातीवर कुदताच ते सालदार को काही पण नाव म्हणा या बाकीना सालदार म्हणे आता कीर्तन तूच कर म्हणे मू म्हणा बापरे म्हणायचे तू काय हा लोके नुसतं मू करतात लगेच काढले तर शब्द तू करणार ते तूच मग जो मू करणार होता ना वो बापरे करणार होता ना त्यानं गया मग विना टाकला पुढे उभा राहिले बटा बाकीना सालदार टाळले उभा राहिला तू मागितलं ते सालदार तिकडे आणि त्यातले विचारले हाती कीर्तन कशी करू मला सालदार म्हणे तवय बासुंदी कशी झाली कीर्तन कशी करू हो तवय किल्ला भज्या कशा मागे भाऊ काय कीर्तन करणं ना रे म्हणणं इथं सोपं नाही बशी बशी किडा पाडणं सोपं जे विठ्ठल विठ्ठल